याच्या अनेक चांगल्या बाजू आहेत. ह्यामुळे सहकारामध्ये राजकारण कधी येत नाही आणि राजकारण येत नाही म्हणून तिथे कार्यालय जे आहे ते मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये चालतं आणि कुठले वादविवाद होत नाही. बरोबर की नाही? आणि म्हणून मला वाटतं आज हा सत्कार स्वीकारत असताना नक्कीच आता हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु ज्या वेळेला महायुती झाली आणि ज्यावेळेला अजितदादा आपल्या सोबत आले आणि मग बाबाजीराव असतील किंवा जयवंती असतील, आम्ही एका व्यासपीठावर वारंवार आम्ही बसायला लागलो. आमच्यामधली मैत्री पण अशीच वाढली. त्यांना म्हटलं जसं आपण सहकारामध्ये आपण राजकारण विरहित काम करतो तसं कोकणाच्या विकासासाठी देखील, कोकणातलं सहकार मोठं व्हावं यासाठी देखील आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून आपण एकत्र येऊया, ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे. आणि चोरगे सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच अतिशय महत्त्वाचा विषय आहे, धोरणात्मक आहे परंतु महत्त्वाचा आहे की सहकार विभागामध्ये कृषी विभाग देखील जोडलेला आहे. अर्थातच त्याच्यामध्ये असे काही तिथे प्लॅटफॉर्म आपण तयार करायला हवेत की सहकाराशी संबंधित असलेले सगळे विभाग हे एकत्र आले पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने नक्कीच माझ्याकडनं जे काही प्रयत्न करता येतील नक्कीच मी प्रयत्न करेन. त्या संदर्भात आपल्या देखील ज्या सूचना आहेत त्या आपण माझ्याकडे द्या. चोरगे सर आपण तर आहातच, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामधली दिग्गज सहकारी मंडळी आज व्यासपीठावर त्या सर्वांना मी नक्कीच विनंती करेन की आपण आपल्या असलेल्या सूचना हे माझ्याकडे आपण द्यावं. असं आपण सहकार मंत्र्यांकडे आपण बैठक देखील लावू. जमल्यास आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे आपण तिथे आपण जाऊया, आपण निवेदन देऊया आणि आपण ह्याच्यामध्ये काय प्रयत्न करता येतील नक्कीच त्यासाठी आपण मी पुढाकार घेईन. एकंदरीत आज पुन्हा एकदा एवढंच सांगेन अधिक वेळ न घेता, आज खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून दापोली मतदारसंघामधील दापोली तालुक्यामधील शेतकऱ्यांना अनेक सुविधा इथे उपलब्ध होत आहेत आणि विशेष म्हणजे अल्प दरामध्ये ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत. आता देखील एक अतिशय चांगला निर्णय हा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. आपल्या कोकण कृषी विद्यापीठाला म्हणजेच शासनाला आपण 30 लाख रुपये फिरत्या कृषी प्रदर्शनासाठी आपण देऊ केले, आपण डोनेशन म्हणून दिलेले आहेत. पहिला माझा असा समज झाला की काय इंटरेस्ट वरती दिलेत की काय, की बाबाजीराव विचार बाबाजीराव इंटरेस्ट किती लावलाय, तर दादा आपण मोफत म्हणजे आपण कुठल्याही विनामूल्य आपण हे 30 लाख रुपये आपण दिलेले आहेत. आपण 1 रुपया आपण रिटर्न घेत नाही आहोत. आणि 14 लाख रुपये हे मला वाटतं कशासाठी दिलेत, आपण कृषी प्रदर्शनसाठी आपण 14 लाख रुपये दिलेले आहेत. असे 44 लाख रुपये आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने आपल्या मनापासून आज आभार मानतो मंत्री म्हणून. मला वाटतं असे चांगले उपक्रम हे आपल्या